नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण अशा 50 साहित्यिक संज्ञांची सफर करणार आहोत, ज्या केवळ पुस्तकी व्याख्या नाहीत, तर एका उत्तम कथेची उभारणी करण्यासाठी इंजिनिअरकडे असणाऱ्या टूलकिटसारख्या आहेत. कसं आहे, कोणत्याही भव्य इमारतीचा जसा एक पक्का पाया असतो, अगदी तसाच कोणत्याही प्रभावी कथेचा एक आराखडा असतो. आणि ही 50 साधनं मिळून तोच मास्टर आराखडा तयार करण्याचं काम करतात. ही सगळी साधनं व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण त्यांना 5 सोप्या गटांत विभागलं आहे. पहिला कथेचा पाया, दुसरा शब्दांनी चित्र रेखाटणं, तिसरा ध्वनी आणि रचना, चौथा कथेतील अनपेक्षित वळण आणि शेवटी मन वळवण्याची ताकद. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आपला पहिला विभाग आहे कथेचा पाया. आता कोणताही उत्तुंग महाल बांधण्यापूर्वी आपल्याला आधी पायाकडेच लक्ष द्यावं लागतं, बरोबर? तर तोच पाया आपण आधी तपासूया. या पायाचे मुख्य खांब म्हणजे नक्की काय? बघा, कथेतल्या घटनांचा जो क्रम असतो त्याला आपण प्लॉट म्हणतो. हाच घटनाक्रम संपूर्ण कथेचा एक आलेख तयार करतो, ज्याला नॅरेटिव्ह आर्क म्हटलं जातं. पण या घटना हवेत तर घडू शकत नाहीत, हो ना? त्यांना एका निश्चित स्थळाची आणि वेळेची गरज असते, ज्याला आपण सेटिंग म्हणतो. या वातावरणात वावरणाऱ्या कॅरेक्टर्स म्हणजेच पात्रांशिवाय कथा पुढे जाऊच शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 परस्पर विरोधी शक्तींमधला कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष. हाच संघर्ष कथेमध्ये खरी जान होतो. आता साहजिकच प्रश्न पडतो, हे सगळे घटक नक्की काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत? तर त्यांचं अंतिम ध्येय असतं थीम प्रस्थापित करणं. थीम म्हणजे संपूर्ण साहित्यकृतीचा तो मूळ विचार किंवा मध्यवर्ती संदेश. थोडक्यात सांगायचं तर आपण जो काही डोलारा उभा केला आहे तो याच मुख्य विचाराला भक्कम आधार देण्यासाठी. पात्रांचं व्यक्तिमत्व आणखी खुलवण्यासाठी पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा दृष्टिकोन अत्यंत गरजेचा ठरतो. म्हणजे ही कथा नक्की कुणाच्या नजरेतून सांगितली जातेय हे यातून ठरतं. याला एक अस्सलपणा देण्यासाठी विशिष्ट प्रादेशिक डायलेक्ट म्हणजेच बोलीभाषेचा वापर होतो. मुख्य पात्राचा स्वभाव एकदम ठळकपणे दाखवायचा असेल तर त्याच्या अगदी उलट स्वभावाचं फॉईल पात्र उभं केलं जातं. आणि हो, कधीकधी लेखकाला यातून एखादा थेट नैतिक धडाच द्यायचा असतो. तिथे डायडॅक्टिसिझमचा अत्यंत प्रभावी वापर होतो. आपला दुसरा विभाग आहे शब्दांनी चित्र रेखाटणे. पाया तर भक्कम झाला, आता वेळ आलीय ती कथेच्या इमारतीला रंग देऊन ती आकर्षक बनवण्याची. शब्दांचा खेळ कसा असतो हे समजून घेण्यासाठी सिमिली म्हणजे सारखा आणि मेटाफर म्हणजे मथेरम मधला फरक पाहणं रंजक ठरतं. सिमिलीमध्ये 2 गोष्टींची तुलना करताना सारखा किंवा जसा असे शब्द अगदी स्पष्टपणे वापरले जातात. पण मेटाफरची बातच वेगळी. तिथे असे कोणतेही जोडशब्द न वापरता 2 पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टींची अत्यंत थेट आणि तितकीच जबरदस्त तुलना केली जाते. शब्दांना फक्त एकच सरळ अर्थ नसतो, त्यांना अनेक स्तर असतात. शब्दाचा डिक्शनरीतला अगदी सरळ मूळ अर्थ म्हणजेच डिनोटेशन, आणि त्याच शब्दाशी जोडलेला एखादा सखोल भावनिक किंवा सांस्कृतिक अर्थ म्हणजेच कोनोटेशन. हा फरक खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण एकच शब्द 2 वेगवेगळ्या भावना कशा निर्माण करू शकतो हे यावरून आपल्याला अगदी सहज समजतं. एक प्रभावी कथा सांगताना फक्त साध्या शब्दांनी काम भागत नाही. तिथे ॲनालॉजी म्हणजे साधर्म्य आणि सिम्बॉलिझम म्हणजे प्रतीकांचा मोठा आधार घेतला जातो. कल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी हे खूप उपयोगी पडतं. याच गोष्टींचा मोठा भाऊ म्हणजे कथेत वारंवार डोकावणारे मोटिफ आणि स्वतःमध्ये एक लपलेला राजकीय किंवा नैतिक अर्थ दडून ठेवणारी ॲलेगरी किंवा बोधकथा. हे खऱ्या अर्थाने कथेचे मास्टर स्ट्रोक असतात. आता हे शब्दांचं चित्र पूर्ण कसं होतं? तर इमेजरीचा वापर करून. यामुळे वाचकांच्या थेट 5ही ज्ञानेंद्रियांना आवाहन केलं जातं. पर्सॉनिफिकेशन वापरून चक्क निर्जीव वस्तू किंवा प्राण्यांना मानवी भावना आणि रूप दिलं जातं. आणि प्रभाव अजून वाढवायचा असेल तर हायपरबोली आहेच, ज्यामध्ये एखाद्या गोष्टीचं अत्यंत अतिशयोक्तीपूर्ण मोठं करून वर्णन केलं जातं. आता वळूयात तिसऱ्या विभागाकडे, ध्वनी आणि रचना. कथेला फक्त छान दिसणारं रूप असून चालत नाही, तर तिची लय आणि वेगही तितकाच महत्त्वाचा असतो.
तुम्हाला माहितीये का, शब्दांचे फक्त अर्थच नाही तर त्यांचा नाद आणि ध्वनीसुद्धा खूप मोठी भूमिका बजावतात. मग ती ॲलिटरेशनमधील व्यंजनांची लयबद्ध पुनरावृत्ती असो, ॲसोनॅन्समधील स्वरांची कानांना सुखावणारी पुनरावृत्ती असो, किंवा ओनोमॅटोपोइया मधील नैसर्गिक ध्वनींची थेट शब्दांत केलेली हुबेहूब नक्कल असो, हे सगळे घटक एकत्र आले की कथेला एक सुरेख संगीत लाभतं. रचनेचा विचार केला तर वेळ हे लेखकाच्या हातातील अतिशय लवचिक आणि ताकदवर साधन आहे. ॲनाक्रोनी वापरून वेळेचा सरळ क्रम जाणीवपूर्वक मोडला जातो. फ्लॅशबॅकद्वारे वर्तमानातून अचानक भूतकाळातल्या घटना उलगडल्या जातात. तर दुसरीकडे फोरशॅडोईंगचा कल्पक वापर करून भविष्यात काय वाढून ठेवलंय याचे अत्यंत सूक्ष्म संकेत आधीच दिले जातात. शब्दांच्या पुनरावृत्तीचा वापर करून रचनेला एक खास लय दिली जाते. एखाद्या वाक्याच्या सुरुवातीला होणारी शब्दांची पुनरावृत्ती म्हणजे ॲनाफोरा आणि तीच पुनरावृत्ती शेवटी झाली की त्याला एपिफोरा म्हणतात. यासोबतच व्याकरणातलं पॅरलेलिझम आणि आपला श्वास रोखून धरायला लावणारं, उत्कंठा शिगेला पोचवणारं क्लिफहँगर हे तंत्र कसं विसरून चालेल? तर आतापर्यंत कथेची इमारत पूर्णपणे बांधून, रंगवून आणि ध्वनिरचनेने सजवून तयार झालीय. पण इथेच एक अतिशय रंजक प्रश्न उभा राहतो. कथेत जेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष वास्तव यांची अनपेक्षित टक्कर होते, तेव्हा नक्की काय घडतं? आपला चौथा विभाग, कथेतील अनपेक्षित वळण. हाच प्रश्न आपल्याला एका भन्नाट जगात घेऊन जातो, अनपेक्षित वळणांची कला. या जगात विरोधाभास, विडंबन आणि लपलेले अर्थ कथेच्या पृष्ठभागाखाली अगदी शांतपणे दडलेले असतात. आयरणी किंवा विडंबन हा तर कथेतला सर्वात मोठा आणि प्रभावी सापळा. जेव्हा पात्रांकडून बोलले जाणारे शब्द त्यांच्या मूळ अर्थाच्या अगदी विरुद्ध असतात, तेव्हा ती वर्बल आयरणी असते. एखादी कृती केल्यावर अपेक्षित परिणामाच्या पूर्णपणे विरुद्ध घटना घडते, तेव्हा ती सिच्युएशनल आयरणी ठरते. आणि जेव्हा कथेतील पात्रांपेक्षा वाचकांनाच एखादं मोठं रहस्य आधी माहीत असतं, तेव्हा निर्माण होणाऱ्या जबरदस्त उत्कंठ्याला ड्रमॅटिक आयरणी म्हटलं जातं. अनपेक्षित वळणांच्या या टूलकिटमध्ये आणखीही अनेक भन्नाट हत्यारं आहेत, जसं की पॅराडॉक्स आणि ऑक्सिमोरॉन सारखी वरवर विरोधाभासी वाटणारी पण खोल सत्य सांगणारी विधानं. जक्स्टापोजिशनद्वारे दोन पूर्णपणे वेगळ्या विचारांची एकमेकांशेजारी केलेली आकर्षक मांडणी. शब्दामागचा न बोललेला पण जाणवणारा अर्थ म्हणजेच सबटेक्स्ट. ॲम्बिग्विटीमधील जाणीवपूर्वक ठेवलेले अनेक संभाव्य अर्थ. आणि सटायर किंवा उपहासाद्वारे समाजावर केलेली मार्मिक टीका. हे सगळंच खूप प्रभावी असतं. आता वळूया आपला पाचवा आणि शेवटचा विभाग, मन वळवण्याची ताकद. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की कथा सांगण्याची जी प्रभावी तंत्र आपण आत्ता पाहिली, तीच तंत्र राजकारणी आपली मतं पटवून देण्यासाठी आणि व्यावसायिक आपली उत्पादनं विकण्यासाठी रोज वापरत असतात. एक उत्कृष्ट वक्ता जेव्हा बोलतो तेव्हा तो एकाच वेळी 3 पातळ्यांवर खेळत असतो. तो पॅथसद्वारे आपल्या भावनांना हात घालतो, इथोसद्वारे स्वतःची विश्वासार्हता सिद्ध करतो आणि लोगोसद्वारे अतिशय तर्कशुद्ध विचारांचं थेट आवाहन करतो. या तिन्हीचा संगम म्हणजे यशाची खात्रीच. आता यातला एक सर्वात सूक्ष्म पण रंजक फरक समजून घेऊया. तो म्हणजे लेखकाचा दृष्टिकोन आणि वाचकाची भावना यातील फरक. लेखकाचा विषयाकडचा किंवा प्रेक्षकांकडचा जो दृष्टिकोन असतो त्याला टोन म्हणतात. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून वाचकांच्या मनात जे वातावरण किंवा भावना निर्माण होते त्याला मूड म्हणतात. हे दोन्ही वेगवेगळे असले तरी ते एकाच नाण्याच्या 2 बाजूंसारखे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. समोरच्याचं मन वळवण्यासाठी भाषेला आणखी लवचिक बनवलं जातं. कसं? तर एखाद्या कठीण किंवा कठोर वास्तवाला मवाळ शब्दांत सांगण्यासाठी युफेमिझमचा कुशल वापर होतो. एखाद्या मुख्य गोष्टीशी संबंधित दुसरी गोष्ट वापरून मूळ कल्पना दर्शवण्यासाठी मेटोनिमी, आणि संपूर्ण गोष्टीचा उल्लेख न करता केवळ एका छोट्या भागावरून संपूर्ण वस्तू दर्शवण्यासाठी सिनेडोकेचा वापर करून भाषेचा प्रभाव कैक पटींनी वाढवला जातो. तर मंडळी, या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही 50 साधनं केवळ साहित्याच्या पुस्तकांपुरती मर्यादित नाहीत. ही साधनं आपल्याला आपल्या सभोवतालचे असंख्य मेसेजेस, जाहिराती किंवा भाषणं डिकोड करण्याची एक अफाट ताकद देतात. साध्या शब्दांचं रूपांतर एका सखोल प्रभावात करण्याची ही खरी जादू आहे. हे सगळं पाहिल्यानंतर शेवटी एकच रंजक प्रश्न उरतो. मानवी भावनांना जोडणाऱ्या या शक्तिशाली ब्ल्यूप्रिंटचा वापर करून भविष्यातील सर्वोत्तम आणि सर्वात प्रभावी कथा कोणती आणि कशी रचली जाईल?